सोलापूरच्या होटगी रेल्वे स्थानकावर सकाळपासून सुरू असलेलं हाय व्होल्टेज नाट्य अखेर संपलेलं आहे. पण या आंदोलनाने भारतीय रेल्वेच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 100 ते 125 फूट उंच टावरवर चढून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बंड पुकारणारे होटगी स्टेशनचे स्टेशन सुपरिटेंडेंट सत्येंद्र नारायण सिंह अखेर स्वतःहून खाली उतरले. मात्र त्यांनी हे पाऊल का उचललं, त्यामागे नेमकं काय घडलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतं आश्वासन दिलं, पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये मी बंदगी तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज सकाळी होटगी रेल्वे स्थानकावर अचानक एक धक्कादायक घटना घडली. स्टेशन सुपरिटेंडेंट सत्येंद्र नारायण सिंह हे थेट रेल्वेच्या उंच टावरवर चढले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक तास समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक DRM सुजित मिश्रा स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी आश्वासन दिलं की कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल. जर चौकशीत कोणताही अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. या आश्वासनानंतर स्टेशन सुपरिटेंडेंट सत्येंद्र नारायण सिंह यांनी आंदोलन मागे घेत स्वतःहून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र या घटनेचा केंद्रबिंदू म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याने केलेली लेखी तक्रार. त्या तक्रारीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच आपल्या पदाच्या कार्यक्षेत्राबाहेरील आणि तांत्रिक स्वरूपाचे कामे करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. तक्रारीनुसार त्यांना TRD विभागाशी संबंधित प्रशिक्षण आणि टावर वॅगनवरील काम करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित कर्मचारी म्हणतात की ही कामे त्यांच्या नियमित जबाबदाऱ्यांचा भाग नव्हती आणि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण निर्माण झाला आहे. या तक्रारीमध्ये आणखीन एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कवच प्रणालीशी संबंधित टावरवर चढण्याचे निर्देश देण्यात आले. हे काम त्यांच्या पदाच्या स्वरूपाशी सुसंगत नसल्याचा दावा यावेळेस करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे स्वतःची शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता धोक्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळेस केली. आजचं आंदोलन संपलं, स्टेशन सुपरिटेंडेंट खाली उतरले, पण प्रश्न अजूनही तसेच उभे आहेत. जर एका कर्मचाऱ्याला इतक्या टोकाचं पाऊल उचलावं लागलं तर त्या मागची कारणं काय होती? हे केवळ गैरसमज होते की खरोखरच प्रशासकीय पातळीवर काही गंभीर घडत होतं? याचं उत्तर आता चौकशी अहवाल आल्यानंतरच मिळणार आहे. संबंधित कर्मचाऱ्याने आंदोलन मागे घेतले असून रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिले. आता सर्वांचे लक्ष या चौकशी अहवालाकडे लागले आहे. NGTV मराठी या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. चौकशीचा अहवाल, प्रशासनाची पुढील भूमिका आणि या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवत राहू. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, होटगी रेल्वे स्टेशन, सोलापूर.